आणखी एक महत्त्वाची बातमी, विरोधी पक्षनेत्यांच्या शासकीय निवासस्थानाला गळती लागलेली आहे। विजय वडेट्टीवारांच्या प्रचितीगड या शासकीय बंगल्याला गळती लागली आहे। अवघ्या काही दिवसांमध्येच बंगल्याला गळती लागलेली आहे। तरी दृश्य आपण पाहत आहोत, या शासकीय गृहातली या निवासस्थानाला गळती लागलेली आहे। अवघ्या काही दिवसांमध्येच या बंगल्याला गळती लागलेली आहे। विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचं हे शासकीय निवासस्थान आहे। प्रचितीगड या शासकीय निवासस्थानाला गळती लागली आहे। हे आता कंत्राटदारांचे बिल देऊ शकत नाही, उद्या पगार पण देऊ शकत नाही, अंगणवाडी सेविकाचं पण देणार नाही। हे किती यांचं एकच काम चाललंय, मता यांची पद गेली, इज्जत घालवली, त्यामुळं लाडकी बहीण, लाडका भाई, लाडकी सास, लाडके मामा हेच करत राहतील। त्याच्यापेक्षा यांच्यापेक्षा काही राहिलं नाही आणि त्यामध्ये जनता भुलणार नाही हे आता लोकांनी ठरवलं आहे। माझ्याकडे थेंब पाणी पडतोय, यांना पुरात वाहून नेतील जनता आणि साफ करतील आणि अरबी समुद्रातून चिरून टाकतील। निवासस्थान असलेल्या प्रचिती या संपूर्ण शासकीय घरामध्ये आपण पाहू शकतो की पाण्याची बालदी ठेवण्यात आलेली आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत आणि संपूर्ण घराला जी आहे ती गळती लागल्याचा आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण ते सीलिंग जे तयार करण्यात आलेलं आहे तिथे देखील पाण्याची गळती जी आहे ती मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतं आणि स्वतः विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या सगळ्या संदर्भातली व्हिडिओ करून माहिती देण्यात आलेली आहे आणि मंत्र्यांच्या आणि विरोधी पक्षनेत्यांच्या बंगल्यांवरती कोट्यावधी रुपयांचा खर्च जो आहे तो PWD विभागामार्फत करण्यात येतो, परंतु तरी देखील अशी अवस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणात सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। तरी दृश्य आपण पाहत आहोत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं हे शासकीय निवासस्थान आहे। मात्र कोट्यावधींचा खर्च करूनही घराला गळती लागल्याने त्यांनी